12,000 रुपयांचे 11% दराने 2 महिन्याचे व्याज किती? तर विद्यार्थी मित्रांनो, हा सरळ व्याजावरील प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊया. आपल्याला मुद्दल दिलेली आहे या ठिकाणी 12,000 रुपये. त्यानंतर दर आहे 11% आणि काळ आहे 2 महिने. आता 2 महिन्याचे आपल्याला वर्षामध्ये रूपांतर करायचे झाल्यास एका वर्षाचे 12 महिने असतात, म्हणून 12 महिन्यापैकी 2 महिने अशा प्रकारे 2/12 वर्ष असे रूप आपल्याला मिळेल. त्यानंतर सरळ व्याजाचे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ आणि छेदामध्ये 100. तर आता किमती टाकून घेऊया. मुद्दल आहे 12,000 म्हणून 12,000 गुणिला दर आहे 11% आणि काळ आहे 2 महिने म्हणजेच 2/12 आणि या सगळ्यांच्या छेदामध्ये लिहूया 100. त्यानंतर या 2 शून्याला हे 2 शून्य कटतील. त्यानंतर 12 आहे 120 म्हणजे 10चा भाग या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे संख्या राहिलेली आहे 10 गुणिला 11 गुणिला 2. त्यानंतर 11 आहे 110 गुणिला 2 आणि हा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळते 220 रुपये. म्हणजेच 12,000 रुपयांचे 11% दराने 2 महिन्याचे व्याज होईल 220 रुपये.